हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण 34 चेस्ट साईजचं प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज कट करणार आहोत। तर त्याच्यासाठी जे आहे हे आपला ब्लाऊजचा पीस आहे आणि हे त्याच्यासाठी 1 मीटर अस्तर आणलेलं आहे मी, कारण याच्या ज्या स्लीव्ज आहे त्या लॉंग ठेवायच्या आहे। तर त्याच्यासाठी जे आहे आपल्याला आता याची कटिंग करायला सुरुवात करायची आहे। सगळ्यात अगोदर ड्राफ्टिंग करायची आहे। तर ड्राफ्टिंगसाठी सगळ्यात अगोदर म्हणजे मी इथे कपडा फोल्ड करून घेतला आहे। तर आपली जेवढी चेस्ट होती त्यामध्ये 1.5 इंच मी मार्जिन घेतली आहे, म्हणजे 8.5 इंच माझी इथे चेस्ट आहे। तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन 10 वरती मी इथे कपडा फोल्ड केला आहे। त्यानंतर जे आहे आपल्याला सरळ वरतून जे आहे सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे, कारण इथे जे आहे खालीवर कपडा आहे आपला थोडासा, तर त्याला स्ट्रेट करून घ्यायचं। त्यानंतर जेवढी हाईट आहे त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन आपल्याला इथे एक मार्किंग करायचं आहे। तर 13.5 इंच या ब्लाऊजची हाईट आहे, तर मी 14.5 वरती इथे मार्किंग केली आहे। त्यानंतर जे आहे आपल्या जी वेस्ट आहे ती आहे आपली इथे 30 इंच, त्याचा चौथा भाग होता 7.5 इंच। तर 7.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आहे। 1 इंच बॅक टक्ससाठी आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन म्हणून आपण इथे घेतलेलं आहे। त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे इथे, तर 5.25 इंचावरती मी इथे शोल्डर घेते। नंतर 3.25 वरती शोल्डर पट्टी ठेवली आहे। इथे सुद्धा 5.25 इंचावरती मी एक मार्किंग इथे करून घेते। त्यानंतर सरळ आपल्याला अशी या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, लाईन मारून घ्यायची। त्या लाईनवर आपल्याला मुंड्याची हाईट टाकायची आहे। तर 5.25 इंचावरती मी मुंड्याची हाईट इथे टाकत आहे। त्यानंतर एक स्ट्रेट लाईन इथे सुद्धा मारून घेतली आहे। आता यावरती जेवढंही आपलं चेस्ट आहे त्याचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे। 8.5 इंच चेस्ट आहे, 8.5 वरती पॉईंट दिला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। त्यानंतर इथून क्रॉसमध्ये आपल्याला इथे 1 इंचवरती मार्किंग करायचं आहे। त्यानंतर फ्रेंच कर असेल तर आपल्याला फ्रेंच करच्या मदतीने इथे जे आहे गोलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे बघू शकता आता आपला हा मुंडा राऊंड तयार झाला आहे, तर तो मेजरसुद्धा करायचा आहे। तर इथून जे आहे आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून बाकीचा मोजायचा आहे। तर 7.5 इंचापर्यंत आपला जो मुंडा आहे तो भरला पाहिजे। तर इथं बघू शकता 7.25 इंच भरतोय, तर मी इथे याला कमी करणार नाही आहे, तर जेवढा आहे तेवढाच राहू देणार। तर इथं त्यानंतर जे आहे आपल्याला बॅक नेक काढायचा आहे। तर बॅक नेक काढायच्या ऐवजी मी इथे पट्टी काढून घेणार। तर इथे जी पट्टी रेडी आहे 4.5 इंच, 1/4 इंच एक्स्ट्रा घेऊन 5.25 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेते। नंतर इथे सरळ एक लाईन मारून घेतली आहे। त्यानंतर 2.5 इंचाचं इथं जे आहे मी गोलाई देऊन दिली आहे। त्यानंतर इथे आपल्याला हा पॉईंट मॅच करून घ्यायचा आहे आणि इथे मार्किंग केल्यानंतर जोही गळ्याचा गोलावा आहे तो इथे देऊन द्यायचा आहे। आता आपली पूर्ण ड्राफ्टिंग बॅकची झाली आहे, मी इथे कटसुद्धा करून घेते आहे। बॅकची कटिंग आपली झाली आहे। आता इथे फ्रंटची कटिंग करायची आहे मला। तर त्याच्यासाठी जे आहे इथे एक्स्ट्रा कपडा जो आहे आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे। तर टोटल 5 इंचापर्यंत मी कपडा इथे वाढवून घेते। तर इथे कपडा न वाढवता मी जे आहे आपल्याला इथे तर इथं जे आहे आपण जे प्रिन्सेस कटचं शेप आहे म्हणजे फ्रंटची कटिंग ती आपण पेपरवरती इथे करणार। तर त्याच्यासाठी इथे मी एक पेपर घेऊन घेणार। तर जी फ्रंटची कटिंग आहे ती आपण मेन फॅब्रिकवर न करता, कारण इथं स्लीव ज्या आहेत त्या लॉंग आहे आणि आता आपण जर मेन फॅब्रिकवर कट केलं तर आपल्याला खूप असे जोड लावावे लागतील। तर कोणताही जोड न लावता आपलं ब्लाऊज व्हावं त्याच्यासाठी मी इथे पेपर कटिंग करते। त्यानंतर इथं जे आहे 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे हुक आणि आयच्या पट्टीसाठी। त्यानंतर जेवढा आपण मागच्या बाजूला शोल्डर घेतलं होतं तेवढंच मी इथे सुद्धा घेऊन घेणार। तर 5.25 इंचावरती मी इथे मार्किंग करते। त्यानंतर 3.25 इंचावरती इथे सुद्धा मार्किंग करते। त्यानंतर 5.25 इंचावरती इथे सुद्धा आणि इथे जे आहे
एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची आहे। त्यानंतर 5.5 इंचावरती आपण मुंड्याची हाईट घेतली होती, तर इथे सुद्धा तेवढीच घेऊन घ्यायची आहे। सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे जेही आपलं चेस्ट आहे त्याचं मार्किंग करायचं आहे। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिनसुद्धा आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे। आता इकडे 1/2 इंच जे आहे मुंडा जी लाईन आहे ती आपल्याला इकडे वाढवून घ्यायची आहे आणि अशी क्रॉसमध्ये इथे लाईन मारायची आहे। तर हे जो पॉईंट आहे तिथपासून 1 इंच असं मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याचा जो गोलावा आहे तो देऊन टाकायचा आहे आपल्याला व्यवस्थित इथे। तर हा मुंडा आपला गोलाई जी आहे ती झाली आहे। तर 6 इंचाचा आपला फ्रंट नेक आहे, तर 7 वरती मी इथे मार्किंग करून घेते। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं इथे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। नंतर 2.5 इंचावरती जे आहे इथे आपल्याला गळ्याची रुंदी द्यायची आहे। नंतर इथे एक लाईन मारून घ्यायची आहे। त्यानंतर इथे गळ्याचा जो गोलावा आहे तो सुद्धा आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला घ्यायची आहे हाईट। तर जेवढी ब्लाऊजची हाईट आहे त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मी इथे घेणार। तर 13.5 इंच ब्लाऊजची हाईट आहे, तर 15.5 वरती मी इथे मार्किंग घेते। यानंतर आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आता ही झाली आपली वेस्ट लाईन। त्यानंतर आता आपल्याला शोल्डर टू बस्ट पॉईंट काढायचा आहे। तर इथे शोल्डर टू बस्ट पॉईंट आपला येणार आहे 10.5 इंचावरती। त्यानंतर इथून जे आहे आपल्याला जेवढंही आपलं चेस्ट आहे त्याचा 10वा भाग, तर 3.4 वरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। त्यानंतर 3.4 इथं घेतलं आहे, त्याचं 1/2 इंच कमी करायचं आहे, म्हणजे 3 ला एक लाईन कमी इथं मी मार्किंग केलं आहे। त्यानंतर हे पॉईंट्स जे आहे आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे। त्यानंतर इथे 2.5 इंचाचा टक्स जो आहे इथे देऊन देते मी। त्यानंतर जो आहे शेप इथे आपल्याला या पद्धतीचा देऊन द्यायचा आहे। त्यानंतर इकडे सुद्धा व्यवस्थित असा आपल्याला गोलावामध्ये म्हणजे कटोरीचा जो शेप असतो तो इथे देऊन द्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला वेस्ट टाकायची आहे इथे। तर आता इथपासून इथपर्यंत जेवढं मेजरमेंट आहे इथपासून समोर आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे। तर 7.5 इंचावरती मी इथे मार्किंग केलं आहे। त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि चेस्ट वेस्ट लाईन मॅच करून घ्यायचे। आता हे झाल्यानंतर इकडच्या बाजूने 1/2 इंच वरती क्रॉस मार्किंग करायची आणि आता ही स्ट्रेट लाईन मेजर करायची आहे किती आहे। त्यानंतर इकडून सुद्धा आपल्याला जी कर्व लाईन आहे ती सुद्धा मेजर करायची आहे। तर इथे 5 इंच दाखवत आहे, 5 वरती मी इथे मार्किंग केलं आहे। त्यानंतर जेवढं हे डिस्टन्स आहे त्याच्या डबलनं इकडे मार्किंग करायचं आहे। तर 1 इंच डिस्टन्स होतं, तर 2 इंचावरती मी इथे मार्किंग केलं आहे। त्यानंतर इथे लाईन मारून घेतली, तर आपलं जे फ्रंटचं ड्राफ्टिंग आहे ते झालंय। आता मी इथे याला कट करून सुद्धा घेते। इथे फ्रंट पार्ट रेडी झाला आहे। आता अस्तरवरती ठेवून आपल्याला याला कट करून घ्यायचं। तर गळा आपल्याला जसाच्या तसा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पार्ट सुद्धा आपल्याला जसाच्या तसा स्टिच करून घ्यायचा आहे। पण आता इथे आपण कटोरी जॉईंट होणार आपली इथून, तर 1/2 इंच जेवढा आपण दाबणार तेवढं आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ही जी कटोरी आहे ती सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे। तर कटोरीचं मार्किंग करतानाही आपल्याला 1/2 इंच जे आहे इथे वाढवून घ्यायचं आहे।
आता आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहेत, त्याच्यासाठी इथे 4 फोल्डेड कपडा मला इथे करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे 4 फोल्डेड कपडा मी इथे करून घेतला आहे. त्यानंतर आता जेवढी आपली स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे जे आहे आपली 10.5 इंचावरती स्लीव्ज आहे, तर 11.5 वरती मी इथे मार्किंग करून घेणार. तर इकडे सुद्धा एक 11.5 वरती मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे जे आहे 1/2 इंच कमी करत 10 इंचावरच मी रेडी स्लीव्ज ठेवणार आहे. त्यानंतर 2.5 इंचाचं इथे मार्किंग करायचं आहे. आता इथे जेवढंही आपलं मुंडा राऊंड असेल तो द्यायचा आहे आणि तिथपर्यंत मॅच होत व्यवस्थित असा आपल्याला शेपसुद्धा इथे देऊन द्यायचा. आता पुढं जे आहे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आपल्याला घेऊन घ्यायची आहे. आता जी फिटिंग आहे आपली स्लीवची ती ठेवायची आहे 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि या पद्धतीनं आपल्याला इथे जे आहे फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करताना मी या पद्धतीचा जे आहे कर्व शेपमधला वापरत आहे, म्हणजे व्यवस्थित आपली फिटिंग इथे येऊन जाते. तर बघू शकता आपले सगळे पार्ट्स जे आहेत ते कंप्लीट आहेत. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून फक्त हे कट करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर मी इथे ज्या स्लीव्ज आहेत त्या कट करून घेणार. तर ज्या स्लीव्ज आहे आपल्याला बरोबर इथून अशा ठेवून घ्यायचे आणि इथे कट करून घ्यायचे. तर आता इथे आपले कंप्लीट पार्ट्स जे आहेत ते निघाले आहे. आता याची आपण स्टिचिंग जी आहे ती नेक्स्ट पार्टमध्ये बघणार. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.